नमस्कार. न्यूज आणि बरेच काही या चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे डिजिटल अरेस्ट. डिजिटल अरेस्ट हा प्रकार काही नवीन नाहीये, पण याच्या वारंवार येणाऱ्या तक्रारी पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये याबाबत भाष्य केलं. त्यामुळे हा विषय पुन्हा एकदा चर्चेला जातोय. डिजिटल अरेस्ट असा कुठला प्रकारच नाहीये. कायद्यामध्ये कोणालाही डिजिटली अरेस्ट करता येत नाही. त्यामुळे आपल्याला जर कोणी डिजिटल अरेस्टचा फोन केला किंवा व्हिडिओ कॉल केला तर पहिल्या क्षणी समजून घ्या की हा फ्रॉड आहे. भारतात आणि खास करून महाराष्ट्रामध्ये डिजिटल अरेस्टचे प्रकार जास्त पाहायला मिळत आहेत. असे डिजिटल अरेस्ट स्कॅम जिथून केले जातात त्यापैकीच एक देश म्हणजे कंबोडिया. रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या वार्तांकनानुसार कंबोडियाच्या पोलिसांनी अशाच एका ऑफिसवरती धाड टाकली जिथून भारतासह जगभरात डिजिटल अरेस्ट सारखे फोन केले जायचे. इथे विविध देशांचे झेंडे, नोटा आणि राष्ट्रीय प्रतीके होती. तसेच तिथे तोतिया अधिकाऱ्यांचे ऑफिस आणि त्यांचे युनिफॉर्म देखील सापडले. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इथे 6 ते 7 हजार कर्मचारी काम करत होते. आता डिजिटल अरेस्ट म्हणजे नेमकं काय आहे हे जाणून घेऊया. डिजिटल अरेस्ट हा एक प्रकार सायबर फसवणुकीचा आहे, ज्यामध्ये गुन्हेगार पोलीस, सीबीआय, ईडी किंवा कस्टम अधिकारी असल्याचं फसून व्हिडिओ किंवा कॉलद्वारे लोकांना घाबरवतात. तुम्ही सायबर गुन्हेगार आहात, तुमचे सर्व बँक खाते गोठवले जाईल. हे भामटे तुमच्या नावावरती बेकायदेशीर वस्तू सापडल्या आहेत किंवा बँक खाते मनी लॉन्ड्रिंग मध्ये वापरले गेलेत असं सांगून तासनतास व्हिडिओ कॉलवरती नजर ठेवतात आणि पैशांची मागणी करतात. हे गुन्हेगार बनावट पोलीस स्टेशन किंवा सरकारी कार्यालयासारख्या ठिकाणी बसून व्हिडिओ कॉल करतात आणि बनावट ID कार्ड दाखवतात. ते समोरच्यावरती मानसिक दबाव टाकतात. तुमची डिजिटल अटक झाली आहे असे सांगून घराबाहेर पडण्यास किंवा कोणाशीही बोलण्यास मनाई करतात. या काळात मानसिक दबावाखाली ठेवून पैशांची मागणी केली जाते आणि हे भामटे तपासाच्या नावाखाली जामीन म्हणून किंवा तपास संपेपर्यंत पैसे ट्रान्सफर करण्यास सांगतात. तर आता सुरक्षित राहण्यासाठी आपण काय करायचंय, तर सगळ्यात पहिले घाबरून जाऊ नका, शांत राहा. पोलीस किंवा कोणतीही सरकारी संस्था व्हिडिओ कॉलवरती कोणालाही अटक करू शकत नाही किंवा पैशांची मागणीही करत नाही. अशा कोणत्याही कॉलवरती पैसे देऊ नका किंवा खाजगी माहिती शेअर करू नका. अशा वेळी त्वरित कॉल कट करा आणि नजीकच्या पोलीस ठाण्यामध्ये किंवा नॅशनल सायबर क्राईम हेल्पलाईन क्रमांक 1930 वरती तक्रार नोंदवा. लक्षात ठेवा, डिजिटल अरेस्ट ही पूर्णपणे बनावट प्रक्रिया आहे आणि हा एक मोठा ऑनलाईन घोटाळा आहे. त्यामुळे याला बळी पडू नका आणि सुरक्षित राहा. बाकी तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.